उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं आहे. जर खालील चुका तुम्ही सतत करत राहिला तर तुमचा बीपी नियंत्रणात होणं कठीण होऊन बसतं. पहिली महत्त्वाची चूक म्हणजे डॉक्टरांनी दिलेली बीपीची औषधं नियमित न घेणं किंवा औषधं स्वतःहून बंद करणं. डोस चुकवणं किंवा तो वेळेवर न घेणं. जास्त मीठ खाणं. जास्त मिठामुळे शरीरात पाणी साठतं आणि रक्तदाब वाढतो. वजन वाढू देणं. पोटाभोवती चरबी जर वाढली तर आपल्या हृदयावरती ताण वाढू शकतो. वजन कमी केल्यामुळेही अनेक लोकांचा बीपी खूप कमी होऊ शकतो. नियमित व्यायाम न करणं. उगाचच दिवसभर बसून राहणं, चालणं, सायकलिंग किंवा योगा न करणं, सतत तणावामध्ये राहणं. मानसिक ताण, चिंता आणि रागामुळे बीपी वाढू शकतो. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. दररोज 6 तासापेक्षा कमी झोप घेऊ नका. झोपेची गुणवत्ता खराब होऊ देऊ नका. धूम्रपान करू नका. प्रत्येक सिगारेटनंतर काही काळ रक्तदाब हा वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. मद्यपान बंद करा. जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर बीपी नियंत्रणामध्ये राहत नाही. जास्त तेलकट, प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका. पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ खाऊ नका. यामुळे वजन वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बीपी वाढण्याचाही धोका वाढतो. फळे आणि भाज्या कमी खाणं. पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक घटक कमी मिळतात आणि हे रक्तदाब नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचे असतात. साखर, गोड पेय घेणं, सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई यांचं प्रमाण कमी करा. यामुळे वजन वाढतो आणि बीपी वाढतो. पाणी कमी पिणं. काही लोक खूप कमी पाणी पितात. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं आणि हृदय आणि किडनीचे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणून पाणी नक्कीच जास्त प्या. वारंवार बीपी तपासून न पाहणं. बीपी वाढलेला आहे का नाही हे तपासणी केल्याशिवाय आपल्याला अजिबात कळत नाही. म्हणून नियमित तपासणी करणं खूप गरजेचं आहे. वेदनाशामक औषधे तुम्ही स्वतःहून घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. जास्त चहा आणि कॉफीचं सेवन करू नका. जास्त चहा, कॉफी पिल्यामुळेही आपला तात्पुरता बीपी वाढू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण उगाचच करणं. यामुळे आपलं जैविक घड्याळ बिघडतं. हार्मोन्सवरती परिणाम होतात. व्यायाम मध्येच सोडून देणं. तंबाखू किंवा गुटखा जास्त खाणं. यामुळे रक्तवाहिन्या आपल्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपाय करणं आणि हे घरगुती उपाय आपला बीपी कमी करू शकत नाहीत, फक्त तात्पुरता होऊ शकतो. बीपी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की औषधं वेळेवर घ्या. मीठ मर्यादित ठेवा. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे टाळा. 7 ते 8 तासांची चांगली झोप घ्या. तणाव कमी ठेवा. योग, ध्यान, प्राणायाम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. बीपी वेळोवेळी तपासत राहा. फळे, भाज्या यांचा आहारामध्ये समावेश नक्कीच करा. जर तुमचा बीपी वारंवार 180 किंवा 120 किंवा त्यापेक्षाही जास्त असेल आणि त्याचबरोबर डोकं दुखत असेल, छातीत दुखत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, बोलण्यात अडचणी येत असतील तर मात्र नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या शरीरावरती त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नक्कीच फरक पडतो.